नमस्कार, मी डॉक्टर विक्रम पानसंबळ. मी जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर इथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. माझ्याकडे HIV डिपार्टमेंट आहे आणि आता मी हेपॅटायटिस B डिपार्टमेंटचं सुद्धा काम बघत आहे. आज तुमच्याशी बोलण्याचा संदर्भ म्हणजे आपण जागतिक लिव्हर दिवस म्हणजे जागतिक यकृत दिन आता येत आहे, तर त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. यकृत म्हणजे काय? यकृत हा शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे, जो आपल्या शरीरासाठी डायजेशनचं काम करण्यामध्ये फार मदतीसाठी असतो, म्हणजे पचनक्रियेसाठी फार मदतीचा असतो. तर तो चांगला ठेवण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिले संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. जसं भाज्या, कडधान्य, फळं हे सगळे आपण आपल्या आहारामध्ये ठेवले पाहिजे. कमी तेलकट पदार्थ खाल्ले पाहिजे आणि कमी गोड खाल्लं पाहिजे. जंक फूड आपण टाळलं पाहिजे. दुसरं, तेल आणि साखर हे अत्यंत कमी प्रमाणात किंवा घेतलं पाहिजे. मुबलक प्रमाणात खूप वापरू नये. यांनी आपल्या लिव्हरला फॅटी लिव्हरचा धोका निर्माण होतो. त्याच्यानंतर मद्यपान टाळलं पाहिजे. मद्यपान हे 100% नाहीच केलं तर सगळ्यात उत्तम, आणि जरी होत असेल तर थोडंसं कमी प्रमाणात करू शकतं. त्याच्यानंतर नियमित व्यायाम करणं फार गरजेचं आहे. नियमित व्यायाम करणे म्हणजे अगदी खूपच व्यायाम करायचा असं नाही, पण कमीत कमी 30 ते 45 मिनटं आपण रेग्युलरली चाललं तरीसुद्धा आपल्या लिव्हरसाठी हे खूप फायदेशीर ठरतं. त्याच्यानंतर आपलं वजन जे आहे ते फार आपण नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या आहाराकडे लक्ष नसतं आणि त्याच्यामुळं आपलं वजन अनियंत्रित होतं आणि नंतर मग आपल्याला फॅटी लिव्हरचा धोका निर्माण होऊ शकतो. सो आपलं वजन नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बऱ्याच वेळा पाहतो की आपण ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतो, जसे की पेन किलर्स घेतले जातात किंवा ॲसिडिटीच्या गोळ्या घेतल्या जातात. तर यांचा वापर हा फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा, जेणेकरून आपल्याला काही लिव्हरचे आजार होणार नाही. बऱ्याच वेळा पेन किलर्सनी हे हिपॅटोटॉक्सिक असतात. किडनीवर, लिव्हरवर हे त्याचा परिणाम होतो. नेफ्रोटॉक्सिक, हिपॅटोटॉक्सिक असे ड्रग्ज असतात. तर त्याच्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेऊ नये, याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण हेपॅटायटिसच्या लस घेणं फार गरजेचं आहे. जसं हे वॅक्सिन प्रिव्हेंटेबल जे हेपॅटायटिस आहे, म्हणजे कावीळ जे आहे, हेपॅटायटिस A नावाची जी आहे, जी पाण्यातून होणारी कावीळ आहे, तर त्याचं वॅक्सिन मिळतं, म्हणजे त्याची लस मिळते. ती लस घेणं आपण गरजेचं आहे. हेपॅटायटिस B म्हणजे आपण बोलीचालीच्या भाषेमध्ये तिला पांढरी कावीळ म्हणतात, किंवा जी रक्तातून संक्रमण होणारी कावीळ असते. तर ती जर झाली तर लिव्हर कॅन्सरसारखा भयावह आजाराचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. त्याच्यामुळं हेपॅटायटिस Bची लस आपण घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं जे आहे की साधारण आपलं एकदा वय 35च्या पुढं गेलं तर साधारण आपण दरवर्षी आपण लिव्हरच्या तपासण्या, जसं की लिव्हरची बिलिरुबिन तपासणी, SGPT, SGOT लेवल्स जे फार गरजेचे आहे ते आपण दरवर्षी तपासणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर काही अडचणी आढळल्या तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, हेल्दी लाईफस्टाईल इज इक्वल टू हेल्दी लिव्हर, अँड हेल्दी लिव्हर इज इक्वल टू हेल्दी लाईफ. Thank you.